नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया महालय अमावस्या कथा. मान्यतेनुसार महालय अमावस्येशी संबंधित अनेक इतिहास आणि दंतकथा आहेत. परंतु तरीही महालय अमावस्येचा उद्देश पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांना स्वर्गात आणि घरी मोक्ष प्रदान करणे हा आहे. काय आहे महालय अमावस्या मागची कथा? महाभारत हे एक महाकाव्य आहे, ज्यामध्ये महालय अमावस्येच्या आख्यायिकेचा उल्लेख आहे. भगवान कर्ण मरण पावला आणि स्वर्गात गेला आणि असे म्हणतात की त्याला कोणीतरी दागिने, दगड आणि हिरे खाण्यासाठी दिले. हे पाहून तो हैराण झाला आणि त्याने आपला गोंधळ दूर करण्यासाठी भगवान इंद्राचे मार्गदर्शन मागितले. भगवान इंद्राने उत्तर दिले की कर्णाने आयुष्यभर उदारतेने दिले असले तरी त्यांनी आपल्या पूर्वजांसाठी अन्नदान करण्याचे मात्र वगळले होते. त्याने माफी मागण्यासाठी नश्वर क्षेत्रात परत येण्याची संधी देण्याची विनंती केली. 16 दिवस परत येण्याची परवानगी मिळाल्यानंतर त्याने आपल्या पूर्वजांना अन्न आणि पाणी दिले. नंतर तो आपल्या स्वर्गीय घरी परत गेला. त्या काळापासून लोक या कालावधीला पितृपक्ष किंवा महालय पक्ष असं संबोधतात. महालय अमावस्या हा आपल्या प्रियजनांपैकी कोणाचाही स्मरण करण्याचा आदर्श दिवस आहे. जो हिंसक आणि अनपेक्षितपणे मरण पावला, मग तो अपघाताने, खुनाने किंवा आत्महत्या करून झाला असेल, या दिवशी जर तुम्ही श्रद्धेने पूजा केली आणि प्रेमाने आणि कृतज्ञतेने त्यांना अर्पण केलं तर तुम्ही त्यांना शांत करू शकता. महालय अमावस्येला तुम्ही श्राद्ध कराल आणि यज्ञ कराल. महालय अमावस्येला श्राद्ध करून आणि तर्पण करून तुम्ही त्यांच्या आत्म्याला गती आणि शांती मिळवून देऊ शकता. तसेच यामुळे कुटुंबातील आनंद आणि शांतीपूर्ण नातेसंबंध वाढू शकतात. हा विधी केल्यानंतर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभ होण्याची शक्यता असते. महालय अमावस्येचे महत्त्व. महालय पक्ष पंधरवड्यामध्ये आत्मिक शक्ती वातावरणात असते असे मानले जाते. त्यांच्या संततीकडून बलिदान स्वीकारण्यासाठी दिवंगत आत्मा पितृलोकापासून पृथ्वीवर प्रवास करतात. या काळात तुम्ही धार्मिक विधी आणि प्रार्थना केल्यास तुम्हाला विशेष असं पुण्य प्राप्त होऊ शकतं. सर्वपित्री अमावस्या किंवा महालय अमावस्या जगभरात पाळल्या जाणाऱ्या स्मृतिदिनाच्या दिवशी महालय तर्पणम करून प्रत्येकजण आपल्या मृतपूर्वजांना धन्यवाद देऊ शकतो. महालय अमावस्या म्हणजे महा म्हणजे महान, अलया म्हणजे एक जागा, अमा म्हणजे एकत्र आणि वस्य म्हणजे राहणे असा अर्थ होतो. म्हणून हा शब्द त्यावेळेला सूचित करतो जेव्हा पूर्वज आपल्या कुटुंबाकडून प्रसाद घेण्यासाठी पृथ्वीला भेट देतात. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला महालय अमावस्येच्या बद्दल माहिती? आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.